तो झुंगळी उडी खाऊ शकतो आता. चला आता बघूया आपल्या आमचा सेंटायझर पिकाला आलेला आहे. झुंगळी उडी खाऊया, त्यानंतर बघूया अजून आपल्या आंघोळ कशा. ये बा झुंगळी उडी म्हणतात हिला. मित्रांनो हे बघू शकता आमच्या गँगला काय सापडलेलं आहे मस्तपैकी पाण्यावर तरंगत ते. चला आता कडाला आणून बघूया कस काय झेमेला आहे तो. तर हॅलो गाईस, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो आम्ही आज परत चाललेलो आहे गंगावरती आंघोळीसाठी. हे बघू शकता आपल्या जोडीला आज आहे आमचे सॅनिटायझर आणि इकडं आमचा दाद्या भाई. हे बघू शकता उन्हाने त्यांची पार बगडी झालेली आहे. हे बघा इकडं लगेच काडक्यांचा काय नाच चालू झालेला आहे. वाजवता येत नाही पण मग रिकामा झमेला. सॅनिटायझर बगडी बिगडी होईल उन्हाने काही नाही, मग अजून नाही होईल. मग थोड्या आणि होईल. पाण्यात उतरल्या होईल. हा पाण्यात उलट बगडी पळून जा तिला. यो करेल ना मग बघी कशाने कालचं राज्य द्यायचंय त्याचं. हा तर गँगचा झमेलाचे गँग आंघोळी करायला जाते जाते पण आराधारी खेळायला, त्याच्यामुळे त्यांची बगडी आमच्या सॅनिटायझर थोडी काय होतं पिंगली होती ना, काय व्हायला होतं पिंगटलेली होती. तर आता झमेलाचे चला आता कुठं जायचं, आता कुठं जायचं. तर चला आता सॅनिटायझरला 2-4 शब्द विचारूया. का आंघोळीच्या आधी त्याची काही बगडी बुगडी होईल सॅनिटायझर, काही बगडी बुगडी होईल काय मग काय. गायने वकर टाकवलं, गाय पळून गेली ती. हा कधीची गाय पळून गेली त्याच्यामुळे थोडी बगडी झाली तिच्यावाली. त्याच्यामुळे आता चाललंय गार होण्यासाठी गंगावरती आंघोळीला. गायने लय गरम केला आता फायनली. आता हे त्याचं शर्ट वरलं वहिले मागून घाम आणि गाय मागं पळू पळू सांगी झाली. तिची गाय पळून गेलेली होती त्याच्यामुळे थोडी बगडीशे. हे बघा पार त्याचा चक्कर आलेली, त्याला चालता सुद्धा आहे ना. हे बघा कसे झोखंडे खातोय. चला आता 1-2 मिनिटात आपण गोदावरी नदीवरती पोहोचू आणि तिथे गेल्यावरती करूया मस्तपैकी आंघोळी. चला लेट्स गो. हे बघू शकता आपण आपल्या गोदावरी नदीच्या अगोदर एक जंगल लागलेलं आपल्याला. हे बघा हे झाड केवढले, हे बघा मोकार उंच उंच झाड आहे बघू शकता तुम्ही. आणि हे बघा मित्रांनो मस्तपैकी आता गोदावरी नदीवरती आपण जस्ट पोचलेलो आहे, आपली एंट्री झालेली आहे. हे बघा आम्हाला बघून एक पान कोंबडी पळलेली लगेच. हे बघू शकता इथं होती, आता बघू कुठं निघती काय. हा हे बघू शकता बारीक पिल्लू आहे, त्याची थोडी बगडीच होईल दिसतीये आणि गेलेलं आहे ते उडून. हे बघा आणि त्या साईडला हे बघू शकता पान कोंबड्या वगैरे, त्यामधलं जे टेकड आहे त्या टेकडावरती बसेले. आणि मित्रांनो आपल्याला जस्ट आता जे समोर टेकड दिसतंय तुम्हाला तिकडं जायचं आहे. पण गंमत अशी होईल का आता व्हिडिओ काढायला कोण नाही राहणार, त्याच्यामुळे आम्हाला मोबाईलला ठेवून जावं लागणार आहे. तिकडं नेता येणार नाही, थोडा झमेलाचे काय करते आता. आणि आमचा सॅनिटायझर बघू शकता आंघोळीच्या अगोदर 2-4 आंबे सापून आणलेले आणि ते आता जरा धुतांनी घ्या. हे बघू शकता. तर बघू शकता मित्रांनी आपली गोदावरी नदी मस्तपैकी आता पाणी थोडंसं कमी झालेलं आहे. ज्यावेळेस जास्त पूर येतो त्यावेळेस हे जे बेड दिसतंय तुम्हाला हे पूर्ण पाण्यामध्ये असतं. हे झाडं जुडं एवढं पाणी येतं की बास्केट डायरेक्ट आमच्या घरी 1 किलोमीटर लांब आहे तरी तिला पाणी येईल राहतं. त्या अगोदर आमचा दादेवाची बॉडी बघू शकते. हे बघा हा खात्री खात्री. हे सॅनिटायझर आवड कार कपडे पाटक्यान दिशे दादेवाई काढले कपडे, पण आमचा सॅनिटायझरचा का अजून झमेला चालू आहे. त्याला भूक लागलेली आहे, मोकार गायने त्याची थोडी बगडी केलेली आहे त्याच्यामुळं तीच थोडी पेटपूजा चालू आहे बघू शकता. आणि आमच्या दादेबाई थोडा स्ट्रगल चालतं नाही, पॅन्ट निघत नाही त्याच्यामुळे थोडी वडताड करताना वडताडीमध्ये फाटली नाही म्हणजे बरं होईल चड्डी. हे बघा एक तर आता मागच्या हप्त्यातच नवी गेली त्यांनी चड्डी, फाटल्यावर परत मात्र मग कपडे नाही घेऊन देणार बघू शकता. परत झमेला आहे त्याचावाला. बगडी.com बगडी.com आणि आमच्या सॅनिटायझरचा काय आंबा संपाना कवाचा एकाचा आंबा चोख राहिला. कोणाला खातो कवर खातो आव. हे बघा या साईडला बी तुम्हाला आमची गोदावरी नदी दाखवतो मित्रांनो. हे बघा मस्त एकदम आता पाणी एकदम थंडगार असेल त्याच्यामुळं मजाच येणार आंघोळीला. काय दाद्या भाई. हे बघू शकता आमचा आता दाद्या भाई 1 नंबर जाणार आहे. घड्याळ दिलं रे पण ते बी बंद पडेल त्याच्यामुळे ते जरा साईडला ठेवावं लागेल थोडी वेळ. चला आता दाद्या भाईची झुपकी सूर बघूया आता कशी जाते काय. तलो दाद्या भाई की पिछे तलो. हा मोकार चिल्ड होणार आहे आता गँग उन्हात आणायचे. आणि हे बघू शकता आणि फायनली दाद्या भाईने सूर खाल्लेली आहे. झुंगळी सूर म्हणते याला. तुमच्या इकडं कोणती सूर मानत्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या इकडं झुंगळी सूर मानत्या. आणि हे बघू शकता डुबून किती लांब गेलेला आहे. दाद्या ठाव घेऊ घे रे खोले काय. हे बघू शकता आहे का थोडंसं खोल पाणी आहे आणि थोडंसं झमेलाचे बघू शकता आता पाहत आहे त्याच्यामुळे. आणि इकडं फायनली आमचा सॅनिटायझर बी रेडी झालेला आहे पाण्यात जाण्यासाठी. हे बघा
मोकार उन्हाने तापलेला आहे तो. त्याचबरोबर त्याची तुम्ही तिची पण बॉडी बघू शकताय. मोकार कुस्त्या मारलेल्या आमच्या सॅनिटायझरनी. घरात त्याला ट्रॉफी ठेवायला जागा नाही. फासोळी बॉडी बघून घ्यावे घरामध्ये. हा अक्षरशः डायरेक्ट काय म्हणते रे कपाट सगळं पॅट्या बिट्या खोके बिके सगळं ट्रॉफीने भरलेलं आहे. एवढ्या ट्रॉफ्या जिंकून आलेला आहे तो. का रे सॅनिटायझर. आणि त्यांचं थोडं गोदाममध्ये पण काम झालेलं आहे. त्याच्यामुळं बघू शकता की दररोज पोहायची प्रॅक्टिस काहीच राहते. ये बघा फायनली आता चाललेलं आमचा सॅनिटायझर. बघूया आता कोणती झुंगळी सूर खातो का झुपकी सूर खातो बघूया आता. चला आवरा सॅनिटायझर चला. आणि हे बघू शकता झुंगळी सूर खालेली आहे. झुंगळी सूर म्हणतो याला. ये बघा शकता गँगची मजा. आता मस्तपैकी गँग आहे ना. त्याच्या समोर टेकड दिसतंय तिकडं जायचं आहे. आपल्याला मोबाईल तिकडं नेता येणार नाही मित्रांनो, कारण की वॉटरप्रूफ मोबाईल नाही आहे आणि अंतर जास्त आहे. त्याच्यामुळं थोडा झमेला काय दाद्या भाई. हे बघू शकता मस्त. आता उन्हाची गँग चिल्ड झालेली आहे. आता मला बी टपके कपडे काढून जावं लागेल, कारण की उन्हाच मोकर आहे. मोकर बगडी झालेली आहे आपलीवाली. चला आता गँगच्या थोड्या आंघोळी बघूया. हे बघू शकता सेंटर थोडं उलटं पाहून दाखवणार आपल्याला. हे बघा झुंगळी टुवडी. थांबा दगड बिगड चेक करून राहिला तो उडीच्या अगोदर, कारण की दगड जर डोकं गेलं सालपट निघोलू शकते, केस बेस उडू शकते. चला आता बघूया त्याची झुंगळी सूर कशी होती. हे बघा शकता त्याची झुंगळी उडी झालेली इथं फायनली. आणि आमचं सेंट आहे तिकडं मजा करू राहिला मोठ्या पाण्यामध्ये. हे बघू शकता. तर आता फायनली आमच्या सॅनिटायझरचा दादा थोडा स्टंट चालतं नाही. बघूया त्यांचा कोणता स्टंट होतो. हो भाई हे बघू शकता कोणता स्टंट झालेला आहे. तुम्ही त्या स्टंटचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघू शकता गार पाण्यामुळे त्यांनी घापक्यान दात निसकले आमच्या सॅनिटायझरनी. हे बघू शकता रॉकेट स्टंट झालेला हा. रॉकेट हे बघा. फायनल आता कृष्ण भावाने कपडे काढले. आता तो चाललाय चिल्ड व्हायसाठी, कारण की मोकर होऊन झालेला आहे. त्याच्यामुळे आपण चाललो आता गारवण्यासाठी. तर आता पहिल्यांदा कोणती झुंगळी सूर खावं लागेल मला. तो खातो आता झुंगळी सूर. सॅनिटायझर चेक करून राहिला पाणी, पण त्याच्यामुळे केवढं पाणी आहे तर चला आता झुंगळी सूर खाणार आहे आपण. मस्तपैकी उन्हात आणायची गार होऊया. फायनल त्याने उडी खाल्ली. आता तो झुंगळी उडी खाऊ शकतो आता. चला आता बघूया आपल्या आमचं सॅनिटायझर पिकाडाला आलेलं आहे. झुंगळी उडी खाऊया. त्यानंतर बघूया अजून आपल्या आंघोळ घास. ये बा झुंगळी उडी म्हणतात तिला. आता बघू कुठं निघतो तो. उकळ्या निघत चालले. बघूया का किती लांब निघालाय तो डुबून डायरेक्ट पाण्यातून. आता आमचं शूटर एक बाहेर येईल. त्याला काय झालं काय माहिती, थंडी वाजली काय झालं त्याचं काहीच कळलं ना आम्हाला. फायनल तोय मध्ये गेलाय. त्यांना झोपकी उडी खाली झोपकी. दोन्ही शूटर बाहेर येईल आता. तर उड्या खायच्या बेतात उडी जमत नाही काय. खाली खाली जमली का दादा बाई. मग जमली ना. झोपकी उडी म्हणते तिला झोपकी. चला थोडीशी जमलेली आहे. आणि आता सॅनिटायझर बघू शकता मित्रांनो, आम्ही गेलतो सांगवीधारीच्या तिकडे काढायला. आम्हाला काय सापडलंय बघू शकतात. त्याच्याहून तरंगता जरी येत नाही तरी बा तरंगता आहे त्याच्यावर. असे झोल जमेल करीत राहतो आम्ही. आम्ही गेलो पान कोवण्या मारायला, पण काही एक काही गावली नाही. त्या काढायला गेलो अरे तिकडं इकडे गेलतो, पण काही एक सुद्धा गावली नाही. आलो तसेच तोंड वर करीत, पण एक सापडलं पुष्ट ते आलं घेऊन. आणि असे झोल जमेल. याला घोड्या करून बसायचं, याच्यावर पण काय बसतच आहे ना. मित्रांनो हे बघू शकता आमच्या गँगला काय सापडलेलं आहे. मस्तपैकी पाण्यावर तरंगत ते. चला आता कडाला आणून बघूया कसं काय झेमेला आहे तो. हे बघू शकता आमचे सॅनिटायझर मस्तपैकी डोक्यावर धरून आणून राहिले त्यांना. बघू शकता. आणि तिकडे दादेवा थोडा झेमेला चालतं. हे बघू शकता ठेवा सॅनिटायझर खाली. त्याला कळ लागलेली आहे वाटतं. हे बघू शकता हे फ्लोटर आहे. फ्लोटर वाणीच आहे. पाण्यावरती तरंगत ते पुष्टा बघू शकता. त्याला आता सॅनिटायझर याच्यावर आपल्याला तरंगून दाखवेल. चल सॅनिटायझर पाहू दे कसं तरंगत काय. हे बघू शकता फायनल आमचं सॅनिटायझर चाललेलं आता पाण्यामध्ये.
हे बसलेलं आहे पण चाललेलं आहे पाण्यामध्ये. तरंगला सॅनिटायझर. ते थोडी बगळी होतानी हे बघू शकता कसा वाईन तरंगलेला आहे. आणि ते उलट झालेलं आहे ते बघू शकता. ते काय बसून देत नाही कोणाला, जमेलाच थोडासा बघू शकता. सॅनिटायझर बसण्याचा लय प्रयत्न करतोय पण काही त्याला बसता येत नाही. बघू शकता, हे बघू शकता काय त्याला जमाना त्याच्यावर बसायला. शेवटी त्यांनी वैतागून आता तर देऊन टाकलेले. चला आता मोकरा आंघोळ झाल्या. चला जा इकडं आमच्या दादेवायच्या आंघोळ पण झालेली, त्यांनी कपडे पण घातलेले कारण की भूक लय लागली, जेवायला जायचे घरी आता. चला आता आमच्या आंघोळ झाले. चला आता कपडे बिपडे घालून घेऊया. त्यानंतर यांगला विचारूया का आंघोळ झाल्यावर आंघोळ करायला कशी मजा आली, काय काय जमेल झाले सगळे काही. चला फायनली मित्रांनो आता आमच्या आंघोळी वगैरे एकदम कडक झालेला आहे मस्तपैकी. आणि जस्ट आता लगेच पाण्यातून आल्यानंतर कपडे घातल्यानंतर लगेच सावलीला आलेलो आहे कारण की ऊनच त्या मापाचं आहे, फुल बगळी आहे. तर चला आता गँगला विचारूया त्या अगोदर का आंघोळीला कशी मजा आली, काय कसे कसे झमेल झाले. तर पहिल्यांदा आता दाद्या होय 2 शब्द सांगतील. ते अंग जायचं होतं पण काय जात नाही आलं. पान कोंबड्या मारायच्या होत्या पण काय उडून गेला त्या. दाद्या व्हायला पानकोंबडी धरायची होती आज पाळायला पण काय प्लॅन कॅन्सल झालाय. मोकर सरबडत हे बघू शकते पाठीमागते इकडे त्या टेकडावर गेला होता. बगळे काय बगळे उडून गेले. बगडे धरायला गेला होता पण त्याचीच बगडी झाली इथं, त्याच्यामुळे थोडा झमेलाचे त्याची थोडी बगडी झालेली आहे. आणि आमचं सॅनिटायझर कुठे गेला काय माहिती काय पाहिला. चला आता सॅनिटायझरला 2-4 पेस्ट विचारूया, बघूया त्याला कशी मजा आली काय. चला तर आता फायनली सॅनिटायझर आपल्या जवळ आलेला आहे बघू शकता. आणि उन्हाने त्याची लगेच बगडी झालेली आहे बघू शकता. तर चला आता त्याला विचारूया कशी काय मजा आली. चला सॅनिटायझर कशी काय मजा आली आंघोळीला. मस्त माझ्या आली. फोलदर गाव असलं त्या आकडावर गेलो होतो आम्ही. हा फोलदर गाव असलं मी मस्त पोहायला कृष्ण पवारला पोहतच आहे ना त्याच्यावर. मा थोडी बगडी झाली होती कारण की ते राव वर फेकून द्यायचं पण नंतरून थोडं शिकल्यावरती मग जमलं तर आम्ही मजा आली ती. आम्ही पान कोंबड्या धरायला गेलो डुबून पण ते उडून गेले त्यांचे पै गेल्यावर. हा हे आमच्या दाद्या व्हायला पान कोंबड्या धरायच्या होत्या पण ती थोडी बगडी झालेली आहे. त्याचबरोबर आमच्या सॅनिटायझरची थोडी बगडी झालेली आहे. त्याचे गुडघे थोडे साळले तिथे दगडांवरती पण काय पान कोंबडी त्याच्या हातात आली नाही बघू शकता. तर दाद्या सॅनिटायझर मग उद्या पाहू आता उद्या जाऊ. तर उद्या थोडं आता गँग तयारीत येणार आहे आणि उद्या मा हिशोबाने पान कोंबडी धरतीलच असं वाटतं या. आणि सॅनिटायझर पान कोंबडी धरून काय करायचंय, पाळायला खायला काला खायला. हे बा सॅनिटायझर काही बी धरून खातं तर आता पान कोंबडी खायची त्याच्यामध्ये आता झमेल बघू शकता. बरं जाऊ दे आंघोळीला कशी मजा आली. मस्त मजा आली. हा काय तर चला मित्रांनो आता आमच्या तिघांना पण आंघोळीला मोकार मजा आलेली आहे. आमच्या आंघोळी पण एकदम कडक म्हणजे झालेला आहे. चला आता भूक लागली जाऊया घरी. त्या अगोदर आजचा व्हिडिओ मस्त वेगळाच थांबूया. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब नक्कीच करा. भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. सॅनिटायझर काय करा सबस्क्राईब काय करा सबस्क्राईब हा सबस्क्राईब करा तुम्ही. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. चला.